नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। कैरी आणि पुदिन्याची चटणी करू। त्यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून तिचे तुकडे केले। सालासकटच कैरी घेतली आहे। कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे। हिरवी मिरचीचे तुकडे घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आलं घेतले 2 इंच। मीठ, साखर आणि जिरं, त्यात काळं मीठ सुद्धा घेतलेलं आहे चवीनुसार। आणि हे सर्व जिन्नस हे मिक्सरच्या भांड्यात मी घातलेले आहेत आणि फिरवून घेतलेलं आहे। पहा, जाडसरच असं मी ते फिरवून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही। आपल्याला जर पेस्ट हवी असेल तर आपण करू शकतो, पण ही चटणी जाडसरच छान लागते, म्हणून मी तशीच केली आहे। आता हे मिक्स करून घेते आणि बाउलमध्ये काढून घेते। तर अशी आंबट चिंबट चटकदार रसरशीत अशी चटणी तयार झालेली आहे। पहा, अशी चटणी आपण पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो, पराठ्यांबरोबर खाऊ शकतो। जेवताना असं तोंडी लावणं असलं की जेवणसुद्धा चांगलं जातं। उन्हाळ्यामध्ये असं आंबट चिंबट खायची इच्छा होते, तर आपण सुद्धा अशी चटणी करून बघा आणि जेवण नक्की चांगलं जातं की नाही ते पहा। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। इतरही रेसिपीचे व्हिडिओ आपण नक्की पहा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।